विद्यापीठ, युनिव्हर्सिटी म्हणजे केवळ इमारत, एक बिल्डिंग नसते. उद्याच्या आपल्या राज्याचं, भविष्याचं, देशाचं भविष्य ठरवणारी ती एक संस्था असते. आणि त्यामुळे जेव्हा आपण सरकार म्हणून एखाद्या इमारतीला, एखाद्या वास्तूला ही मान्यता देतो, त्याचे परिणाम काय होतात ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण एकदा राज्य सरकारने मान्यता दिली की मग पालक असतील, विद्यार्थी असतील, हे डोळे झाकून तिकडे ऍडमिशन घेऊन टाकतात. दादा, आज आपल्याला गरज कसली आहे? तर आपल्याला क्वालिटीची गरज आहे, केवळ क्वांटिटीची गरज नाहीये. मी मुंबई विद्यापीठातनं पास झालो, त्यानंतर जागतिक स्तरावरच्या ज्या विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, त्या न्यूयॉर्क मधल्या कोलंबिया विद्यापीठात मी शिकायला गेलो. तिकडे मी मास्टर्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगची जेव्हा पदवी मिळवली, तेव्हा जेव्हा मला विचारायचे, बाबा तू शिकलायस कुठे, मी जेव्हा मुंबई विद्यापीठ सांगायचो, तिकडे उपस्थित असलेला तो कॅनडामधला असेल किंवा आफ्रिकेतला असेल, प्रत्येकाला मुंबई विद्यापीठ हे विद्यापीठ माहिती होतं. हा दर्जा आपल्या मुंबई विद्यापीठाचा आहे, हे नाव आपलं मुंबई विद्यापीठाचं आहे. आज या मुंबई विद्यापीठाला संलग्न असलेली जवळपास 950 किंवा 1000हून अधिक सुद्धा कॉलेज असतील. असं असताना सुद्धा जी संलग्न कॉलेजेस आहेत, ह्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर, ह्याच्या रिसर्च कपॅसिटीवर, ह्याच्या फॅकल्टी वेकन्सीजवर, ह्याच्या इंडस्ट्री लिंकेजवर काम करण्याच्या ऐवजी आपण छोट्या छोट्या इमारतींना, छोट्या छोट्या प्लॉटना, छोट्या छोट्या प्रायव्हेट बिझनेसेसना आपण हे जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे दर्जे देतोय, उद्या जेव्हा विद्यार्थी या युनिव्हर्सिटीजमधनं कोर्स घेऊन बाहेर पडतील, खरंच या युनिव्हर्सिटीच्या सर्टिफिकेटला जगात किंवा देशात किती मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू असेल, हा सुद्धा आपण विचार करायला हवा. गेल्या अधिवेशनामध्ये आपण जिओ युनिव्हर्सिटी आणली, सगळ्यांनी कदाचित एकमताने किंवा बहुमताने ती पारित झाली. हे सुद्धा बिल कदाचित बहुमताने पारित होईल. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तयार करताना केवळ त्याचे आर्थिक निकष न पाहता तिकडे क्वालिफाईड फुल टाइम फॅकल्टी आहे का, ह्याचा आपल्या विभागाने तपास केला पाहिजे. आज आपण सगळ्यात उत्तम उदाहरण जर पाहिलं, सगळ्यात उत्तम एज्युकेशन जर कुठे घेतलं जातं गेले 200-300 वर्षांपासून, तर ते युके आणि युएसचं उदाहरण घेतलं जातं. त्यात खास करून मी युएसचं सांगतो, कारण सगळ्यात चांगला रिसर्च हा तिकडे कंपनीतनं होत नाही, हा तिकडच्या विद्यापीठांमधनं होतो. तुम्ही इंटरनेट म्हणा, गुगल म्हणा, स्पेस वेगवेगळ्या सिस्टीम्स म्हणा, या सगळ्याचं पहिलं संशोधन केंद्र ही तिकडची विद्यापीठं होती. आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी का काढतोय की बाबा ट्रेडिशनल अभ्यासक्रमापासून काहीतरी वेगळं व्हावं. मग आपण हा विचार केला पाहिजे की या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी या खरंच रिसर्चमध्ये कुठेतरी काहीतरी यांचं योगदान आहे का, किंवा हे जे कार्यक्रम, जे प्रोग्राम्स लिस्ट करतायत, याच्यानी देशाला किंवा आपल्या सगळ्या समाजाला ह्याचा काही उपयोग होणार आहे का? इकडनं जी मुलं ग्रॅज्युएट होतील, हे खरंच स्टार्टअप उघडणार आहेत की केवळ एखादी बाबा चांगल्या मोठ्या मुंबई युनिव्हर्सिटीत ऍडमिशन नाही मिळाली म्हणून त्या एक गालगोटियासारख्या एखाद्या दुसऱ्या युनिव्हर्सिटी सारखं होऊ नये, त्याच्यानी आपल्या संपूर्ण देशाची किती जागतिक स्तरावर बदनामी झाली हे काय मी सांगायची गरज नाही. आपण हे पाहिलं पाहिजे की तिकडच्या लॅबोरेटरीज या इक्विप्ड आहेत का. आज मी जी काही मुंबई विद्यापीठाची सांगितली, 950 किंवा 1000 जी काही कॉलेज आहेत, इकडच्या लॅब सुद्धा धड नाहीयेत. मग आपण दादा ह्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं की केवळ एखादं बिल पारित करून जास्तीत जास्त प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ओपन करायचा, याचा सुद्धाच विचार करायला पाहिजे. आपण हे करत असताना माझी अजून एक सूचना आहे, अजून एक विनंती आहे की इंडस्ट्री सोबत लिंकेज. जे विद्यार्थी महाराष्ट्र सरकारने पारित केलं, महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली म्हणून जे विद्यार्थी या युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन घेणार आहेत, उद्या त्यांच्या नोकऱ्यांचं काय? ज्या चांगल्या सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आज देशामध्ये आहेत, मग बिट्स म्हणा, मणिपाल म्हणा, अशोक म्हणा, या मोठ्या का मानल्या जातात? एकतर तिकडनं जे विद्यार्थी पारित होतात यांना देशातल्या किंवा जगातल्या सगळ्या उत्तम कंपनीमध्ये जवळपास 95 ते 100% प्लेसमेंट मिळते. त्यांची पॅकेजेस ही 25 लाख, 50 लाख, 1-1 करोडापासून चालू होतात. म्हणून त्यांना पब्लिक युनिव्हर्सिटीच्या सुद्धा वरती प्राधान्य दिलं जातं. आपण ज्या या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज देतोय, यांनी नक्की इंडस्ट्री सोबत लिंकेज केलेलं आहे का? यांचे जे अभ्यासक्रम आहेत हे इंडस्ट्रीला जे गरज आहे त्याच्याकरता स्किलशी बेस्ड आहेत का, त्याच्याशी संलग्न आहेत का, हा सुद्धा आपल्या विभागाने या सगळ्यांना मान्यता देण्याच्या आधी विचार करायला पाहिजे. आणि या ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, या केवळ बाबा श्रीमंतांना साध्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही म्हणून या इथे आपण ऍडमिशन घ्यायची, असं होता कामा नये. किंवा गरिबांची मुलं इकडे कधी जाऊच शकणार नाही. आपला या सगळ्याच्या फी स्ट्रक्चरवर सुद्धा कंट्रोल असेल का,
एखादा ऑल्टरनेटिव्ह कोर्स जर आपण या विद्यापीठात सुरू केला आणि एखाद्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या मुलाला जर तिकडे ऍडमिशन घ्यायची असेल आणि मग जर त्याला ती परवडत नसेल, तर मग राज्य सरकार म्हणून आपण यावर काय कुठले आपण कसं नियंत्रण राबवणार. पण मान्यता दिल्यानंतर माझी खास करून आपल्याला ही कळकळीची विनंती आहे की दर 3 वर्षानंतर, दर 5 वर्षानंतर याचं परत एकदा ऑडिट हे सरकारकडनं झालं पाहिजे. या ऑडिटमध्ये आपण तपासलं पाहिजे की ज्या विद्यापीठांना आपण सरकार म्हणून, सभागृह म्हणून आपण मान्यता दिली, यांनी नॅक ॲक्रिडेशन घेतलं का? नॅक ॲक्रिडेशनचं सुद्धा एक स्टँडर्ड असलं पाहिजे. सी ग्रेड आणि बी ग्रेड असतील तर यांची मान्यता रद्द करा. यांना कंपल्सरी ए किंवा ए प्लसचं ॲक्रिडेशनचे स्टँडर्ड्स मेंटेन करायला लावा. यांचे तुम्ही दादा प्लेसमेंट चेक करा. जर यांचे 80% पेक्षा कमी प्लेसमेंट असतील तर यांची मान्यता रद्द करा. यांचा फॅकल्टी टू स्टुडंटचा रेशिओ चेक करा. जर असं होत असेल की केवळ टेम्पररी प्रोफेसर बोलवतायत आणि बाबा एक इंडस्ट्री सुरू आहे, तर यांची मान्यता रद्द करा. यांनी किती रिसर्च पेपर पब्लिश केले इकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, यावर कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे.